यशवंत विचार म्हणजे लोक कल्याणाचे विचार जे छत्रपती शिवाजी महाराजांनी ती शिकवण दिली होती त्या विचाराचे चांगले यशवंत चव्हाण म्हणून तुम्ही बघा यशवंत विचार म्हणतात. पण मात्र ते आता यशवंत विचार घेऊन ठिकठिकाणी प्रचार करतात. मला एक समजत नाही की संपूर्ण नीट ऐका तुम्ही, ज्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात जे यशवंत विचारचं एवढं करून सांगतात असं यशवंत विचार त्या व्यक्तींना किती एवढं करा ना, एक चारित्र्य संपन्न माणूस उमेदवार मिळाला हा मिळाला तिथं सुद्धा ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे अशा लोकांना. मग माझ्यासारखा एक पत्रकार किंवा या देशाचा नागरिक आणि या दर्जाचा नागरिक म्हणून मी काय विचार करणार, माझ्या मनात जे विचार आहे तुमच्या मनात स्वागत केलेला की ह्याच्या आजूबाजूला यायचे फक्त यशवंत विचार सांगतात ते पुढं ते काय त्याला म्हणतात एक पट्टा. पण माझं जर बघितलं तर त्यांच्या बरोबर जे सगळे असणारे ते असेच भ्रष्टाचारी लोक आहे असंच म्हणावं लागेल ना का नाही. एक तुम्हाला कोणाला पण द्यायचं साधा माणूस असं ते चालला असतं. आज यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्यांचा उघड झालाय, कोर्टाने संपून जरी कारवाई तर होणारच आहे. यांचं तेवढं जर देत नसतं तर का जामीन करता असं ते कुठल्या कुठेतरी पाणी बोलल्यानंतर आपल्याला जगाशी आपण खोटं बोलू शकतो, स्वतःशी आपण खोटं बोलू शकत नाही. आणि त्या यशवंत विचार सांगणारे जे विचार म्हणतं कुठले विचार सांगण्याला माहिती 4 सभा दिल्यात ह्या सातारा लोकसभा याला म्हणतात प्रेम म्हणतात. त्याच्यात कळलं का याला प्रेम म्हणतात आणि त्यांना सुद्धा माहिती करत नाही. पण येऊ दे एकदा आमने सामने झालंच कारण की भ्रष्टाचार तुम्ही जर बरोबर असाल तर यशवंत विचार सांगण्याचा तुमचा फार अधिकार नाहीये हे आवर्जून या ठिकाणी मला सांगायचं वाटतं. आणि पुन्हा एकदा